नमस्कार मंडळी, स्वामी कृपया चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार 12 राशींचे सखोल आणि अचूक राशी भविष्य. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. स्वागत आहे तुमचं आपल्या राशी भविष्य चॅनलवर. दररोजप्रमाणे आजही आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या राशीचे खास भविष्य. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद, संधी, सावधगिरी घेऊन येणार. सर्व 12 राशींसाठी खास आणि सोप्या भाषेत माहिती जाणून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मेष, आज तुमच्यासाठी पैसा आणि प्रतिष्ठा हे दोन महत्त्वाचे विषय असतील. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि कार्यक्षमता लोकांच्या नजरेत येईल, परंतु त्याचवेळी काही लोक तुमच्या यशामुळे अस्वस्थ होऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या दिवस वाईट नाही, पण हातात आलेला पैसा लगेच खर्च होण्याची शक्यता आहे. विशेषतः घरातील गरजा, मुलांशी संबंधित खर्च किंवा एखादी जुनी आर्थिक जबाबदारी पूर्ण करावी लागू शकते. शत्रुपक्षाचा विचार करता समोरून विरोध करणाऱ्यांपेक्षा पाठीमागून बोलणाऱ्या लोकांपासून अधिक सावध राहा. कार्यालयात किंवा नातेवाईकांमध्ये एखादी व्यक्ती तुमच्या शब्दाचा चुकीचा अर्थ लावून गैरसमज निर्माण करू शकते. आज कोणत्याही वादात पडण्यापेक्षा शांत राहणे फायदेशीर ठरेल. गुप्त धोका हा तुमच्या उतावळ्या स्वभावात दडलेला आहे. रागाच्या भरात किंवा भावनेच्या प्रभावाखाली घेतलेला निर्णय आर्थिक नुकसान देऊ शकतो. कोणालाही पैसे उधार देताना किंवा नवीन गुंतवणूक करताना दोनदा विचार करा. नशिबाची साथ मध्यम चांगली राहील. वृषभ, आज आर्थिक स्थैर्य मिळण्याची चिन्हे आहेत. मागील काही दिवसांपासून मनात असलेली पैशांची चिंता कमी होऊ शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे किंवा एखादा जुना व्यवहार तुमच्या बाजूने पूर्ण होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना जुन्या ग्राहकांकडून फायदा मिळू शकतो. शत्रुपक्ष उघडपणे विरोध करणार नाही, पण तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तुमच्या चांगुलपणामुळे अनेक लोक तुमच्याशी जोडलेले असतात, पण प्रत्येक वेळी हितचिंतक असेलच असे नाही. त्यामुळे आर्थिक बाबतीत कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. गुप्त धोका हा नातेवाईक किंवा जवळच्या मित्राशी संबंधित आर्थिक व्यवहारात आहे. आज कोणाच्याही शब्दावर विश्वास ठेवून मोठा व्यवहार करू नका. हमीदार होणे किंवा दुसऱ्याचे कर्ज स्वतःच्या नावावर घेणे टाळा. नशिबाची 7 दिवसाच्या उत्तरार्धात जास्त जाणवेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला आर्थिक दृष्टिकोनातून फायदेशीर ठरू शकतो. मिथुन, आज तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि संवाद कौशल्याचा आर्थिक लाभ होऊ शकतो. नवीन संपर्क, नवीन कल्पना किंवा एखादा जुना मित्र आर्थिक संधी घेऊन येऊ शकतो. व्यापार, मार्केटिंग, शिक्षण, लेखन किंवा ऑनलाईन क्षेत्रातील लोकांना विशेष लाभाचे संकेत आहेत. शत्रुपक्ष थेट विरोध करण्याऐवजी तुमच्याविषयी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो, त्यामुळे आज गुप्त योजना किंवा वैयक्तिक माहिती सर्वांसमोर मांडणे टाळा. गुप्त धोका हा आकर्षक ऑफरमध्ये आहे. कमी वेळेत जास्त नफा अशा प्रकारच्या योजना किंवा गुंतवणूक प्रस्तावांपासून सावध राहा. कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी सर्व अटी नीट वाचा. नशिबाची साथ चांगली आहे, पण ती फक्त जागरूक आणि सावध राहिल्यासच पूर्णपणे लाभदायक ठरेल. आज घेतलेला विचारपूर्वक निर्णय भविष्यात मोठा आर्थिक फायदा देऊ शकतो. कर्क, आज धनलाभाचे उत्तम योग आहे. घर, कुटुंब, मालमत्ता किंवा पूर्वीच्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. व्यवसायात नवीन ग्राहक किंवा लाभदायक व्यवहार होऊ शकतो. शत्रुपक्ष सध्या फार प्रभावी नाही, मात्र तुमच्या भावनिक स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. एखादी व्यक्ती सहानुभूती मिळवून तुमच्याकडून आर्थिक मदत घेण्याचा प्रयत्न करू शकते. गुप्त धोका हा भावनिक निर्णयांमध्ये आहे. कोणालाही दयेपोटी मोठी रक्कम देऊ नका. स्वतःच्या आर्थिक सुरक्षिततेला प्राधान्य द्या. घरगुती विषयांमध्ये भावनांपेक्षा व्यावहारिकता महत्त्वाची ठरेल. नशिबाची साथ आज सर्वाधिक मजबूत राशींमध्ये तुमची गणना होते. अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत एखादी आनंददायक बातमी मिळू शकते. सिंह, आज पैसा कमवण्यापेक्षा पैसा टिकवणे अधिक महत्त्वाचे ठरेल. प्रतिष्ठा, मानसन्मान किंवा इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी अनावश्यक खर्च करण्याचा मोह होऊ शकतो. त्यामुळे आर्थिक नियोजनावर विशेष लक्ष द्या. शत्रुपक्ष तुमच्या अहंकाराला चिथावणी देण्याचा प्रयत्न करू शकतो. कार्यक्षेत्रात किंवा समाजात एखादी व्यक्ती तुमच्या अधिकाराला आव्हान देऊ शकते. मात्र प्रत्येक आव्हानाला उत्तर देणे आवश्यक नसते. काही वेळा मौन हेच सर्वात प्रभावी उत्तर असते. गुप्त धोका हा राग आणि अहंकारात आहे. एखाद्या छोट्या वादाचे मोठ्या संघर्षात रूपांतर होऊ शकते. आर्थिक व्यवहार करताना भावनिक प्रतिक्रिया देऊ नका. कोणत्याही प्रकारच्या जोखमीच्या गुंतवणुकीपासून दूर राहा. नशिबाची साथ मध्यम राहील. दिवसाच्या सुरुवातीपेक्षा संध्याकाळी अधिक अनुकूल राहील. संयम ठेवला तर एखादी अडचण मोठ्या संकटात बदलण्यापासून वाचेल.
कन्या, आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी विशेष अनुकूल आहे. मागील काही काळात केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. नोकरीत नवीन जबाबदारी, अतिरिक्त उत्पन्न किंवा वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार किंवा जुना अडकलेला व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. बचत वाढवण्याचा विचार कराल. शत्रुपक्ष तुमच्या कामातील चुका शोधण्याचा प्रयत्न करेल. काही लोक तुमच्या यशामुळे अस्वस्थ होऊ शकतात, मात्र तुमचे नियोजन, शिस्त आणि अभ्यासू वृत्ती यामुळे त्यांना यश मिळणार नाही. आज तुमच्या विरुद्ध बोलले जाणारे शब्द जास्त काळ टिकणार नाहीत. गुप्त धोका हा अतिविचार करण्यात आहे. प्रत्येक गोष्टीचे जास्त विश्लेषण केल्यामुळे एखादी चांगली संधी हातातून जाऊ शकते. कधी कधी वेळेवर निर्णय घेणेही आवश्यक असते. नशिबाची साथ मजबूत आहे. विशेषतः दुपारनंतर आर्थिक लाभ, महत्त्वाची भेट किंवा चांगली बातमी मिळू शकते. तूळ, आज आर्थिक स्थिती सुधारणा दिसेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत स्पर्धा वाढू शकते. व्यवसायात नवीन संधी मिळेल, पण त्यासाठी धाडसी निर्णय घ्यावे लागू शकतात. एखादा जुना आर्थिक प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. शत्रुपक्ष समोरून विरोध करण्याऐवजी तुमच्याविषयी अफवा पसरवण्याचा प्रयत्न करू शकतो. कार्यक्षेत्रात तुमच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्यामुळे प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता ठेवा. गुप्त धोका हा इतरांच्या सल्ल्यावर जास्त अवलंबून राहण्यात आहे. प्रत्येक सल्ला तुमच्या हिताचा असेलच असे नाही. आर्थिक निर्णय स्वतःच्या विचाराने घ्या. नशिबाची साथ चांगली आहे, पण मेहनतीची जोड दिल्यासच मोठा फायदा होईल. आज एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. वृश्चिक, आज पैसा, भावना आणि निर्णय क्षमता यांची परीक्षा होऊ शकते. आर्थिक व्यवहारात विशेष सावधगिरी आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या जोखमीच्या गुंतवणुकीपासून दूर राहा. जुनी देणी, कर्ज किंवा आर्थिक वाद पुन्हा चर्चेत येऊ शकतात. शत्रुपक्ष तुमच्या भावनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. तुमचा राग किंवा दुखावलेपणा त्यासाठी शस्त्र बनू शकतो, त्यामुळे कोणत्याही उचकावणीला प्रतिसाद देताना विचार करा. गुप्त धोका हा सूड भावना आणि हट्टात आहे. एखाद्या व्यक्तीला उत्तर देण्यासाठी घेतलेला निर्णय स्वतःचे नुकसान करू शकतो. आज मौन आणि संयम हेच सर्वात मोठे शस्त्र आहे. नशिबाची साथ मध्यम आहे. स्वतःवर नियंत्रण ठेवले तर दिवस तुमच्या बाजूने वळू शकतो. धनु, आज आर्थिक संधी मिळेल. विशेषतः शिक्षण, प्रवास, परदेश, ऑनलाईन काम किंवा सल्लागार क्षेत्राशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो. नवीन संपर्कामधून भविष्यात लाभदायक ठरणाऱ्या संधी मिळू शकतात. शत्रुपक्षापेक्षा स्पर्धक अधिक सक्रिय राहतील. तुमच्या कल्पना किंवा कामाची पद्धत कॉपी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्यामुळे सर्व योजना सर्वांसमोर उघड करू नका. गुप्त धोका हा निष्काळजीपणात आहे. नंतर पाहू अशी वृत्ती आर्थिक नुकसान देऊ शकते. कागदपत्रे, व्यवहार आणि वेळेची शिस्त पाळा. नशिबाची साथ चांगली आहे. विशेषतः प्रवास, शिक्षण किंवा नवीन प्रकल्पामध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतो. मकर, आजचा दिवस पैसा, प्रतिष्ठा आणि प्रगती या तिन्ही बाबतीत शुभ संकेत देणारा आहे. जुन्या मेहनतीचे फळ मिळू शकते. नोकरीत पदोन्नती, नवीन जबाबदारी आणि वरिष्ठांचा विश्वास वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा अपेक्षेपेक्षा चांगला राहू शकतो. शत्रुपक्ष सक्रिय असला तरी त्यांची ताकद कमी पडेल. तुमची प्रतिमा, अप्रामाणिकपणा आणि सातत्य यामुळे लोकांचा विश्वास तुमच्यावर राहील. विरोधकांचा प्रभाव कमी होईल. गुप्त धोका हा कामाच्या अतिओझ्यात आहे. पैसा आणि यशाच्या मागे धावताना आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. आज शरीराचा थकवा लक्षात घ्या. नशिबाची साथ अत्यंत मजबूत आहे. आज घेतलेले निर्णय पुढील काही महिन्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात. कुंभ, आज नवीन लोक, मित्र किंवा सामाजिक संबंधातून आर्थिक लाभ मिळू शकतो. नेटवर्किंगमुळे नवीन काम, नवीन ग्राहक किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. शत्रुपक्ष तुमच्याविषयी चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करू शकतो. विशेषतः सोशल मीडिया, मित्रपरिवार किंवा कार्यक्षेत्रात गैरसमज निर्माण होऊ शकतात. गुप्त धोका हा अंधविश्वासात आहे. एखाद्या मित्राच्या सांगण्यावरून मोठा आर्थिक निर्णय घेणे टाळा. प्रत्येक गोष्ट स्वतः पडताळून पहा. नशिबाची साथ चांगली आहे. नवीन कल्पना आणि सर्जनशील कामांमध्ये यश मिळू शकते. मीन, आज आर्थिक बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. पैसा येईल, पण त्याच वेळी अनपेक्षित खर्चही समोर येऊ शकतात. कुटुंब, आरोग्य किंवा धार्मिक कार्यांसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. बचतीवर लक्ष केंद्रित करा. शत्रुपक्ष थेट हल्ला करणार नाही, पण मानसिक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो. काही लोक तुमच्या मनात शंका निर्माण करू शकतात. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. गुप्त धोका हा भावनिक निर्णय आणि भीतीमध्ये आहे. घाबरून गेलेले आर्थिक निर्णय चुकीचे ठरू शकतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे विचार करा. दिवसाच्या शेवटी एखादी दिलासादायक बातमी किंवा मनाला समाधान देणारी घटना घडू शकते.